नमस्कार. एबी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय. माढा लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रातच त्या ठिकाणी एक चर्चेचा मतदारसंघ झालेला आहे. काटेकी टक्कर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये होते. ग्राउंड रियालिटी, ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तुम्ही एबी मराठीवरती पाहताय. तर इथून पुढे माढा लोकसभा मतदारसंघातील जी प्रमुख नेते मंडळी आहेत, जी लोकांमध्ये राहून काम करणारे नेते मंडळी आहेत, त्या लोकांच्या विशेष मुलाखती आपण यामध्ये करणार आहोत. आणि आत्ता ज्या माढा शहराच्या नावावरून माढा लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो, त्या माढा नगरपंचायतीच्या प्रमुख असणाऱ्या मिनलताई माझ्यासोबत आहेत. मिनलताईंशी आपण या माढा लोकसभा मतदारसंघ असेल, माढ्याची निवडणूक असेल, काही एकूणच राजकीय जे काही चर्चा आहेत त्या अनुषंगाने त्यांच्याशी आपण छान मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. ताई, तुमचं प्रथमतः त्या ठिकाणी एबी मराठीमध्ये मी स्वागत करतो. माढ्याची निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावरती आहे, चर्चेचा मतदारसंघ त्या ठिकाणी आहे. या माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय भूमिका घेऊन तुम्ही पुढे जाताय? नेमकं कशा पद्धतीने या माढ्याच्या आत्ताच्या या सध्याच्या राजकारणाकडे बघताय? माढा लोकसभा हे नेहमीच चर्चेतल्याच लोकसभा राहिलेला आहे. पूर्वी शरदचंद्र पवार साहेबांनी हा पक्ष माढा खासदारकीचा मतदारसंघ म्हणून लढवलेला आहे. त्यावेळेसपासून माढ्याचं नाव संपूर्ण देशामध्ये जातं आहे. आता पाहिलं तर ही निवडणूक म्हणजे फक्त माढा मतदारसंघापुरता मी न विचार करता ही देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे असं मला वाटतं. कारण ह्यातून देशाचं भवितव्य, आपल्या सर्वसामान्य जनतेचं भवितव्य ठरवणारं हे इलेक्शन असणारं आहे. त्याचबरोबर खासदारकीला जो काही उमेदवार राहिलेला असतो, उभा राहिलेला असतो, तो एक केंद्र सरकार आणि जनतेतील दुवा असतो. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जनतेच्या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. त्यांच्या प्रश्नावर विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सर्व खासदारांनी प्रयत्न केला पाहिजे. तर माढा शहराच्या तुम्ही प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, नगरपंचायतीचे प्रमुख म्हणून काम करतायत. ही निवडणूक होत असताना समोर त्या ठिकाणी उमेदवार आहे. तुमची भूमिका काय असणार आहे नेमकी? कशा पद्धतीचा माणूस तुम्हाला माढ्याचा मतदारसंघाचा विकास करण्यासंदर्भाचा किंवा माढ्याचं व्हिजन काय असणार आहे? आमच्या भूमिकेबद्दल म्हटलं तर आमची भूमिका आम्ही मध्यंतरी स्पष्ट केलेली आहे. आम्ही महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत, माननीय धैर्यशीलदादा मोहिते पाटील शरदचंद्र पक्ष गटाचे, त्यांच्या बाजूने आम्ही उभा राहिलेलो आहोत. त्यांचा प्रचारापर आम्ही सुरुवात केलेली आहे. खरं तर प्रत्येक खासदारांनी आता म्हणल्याप्रमाणे जनतेशी एकरूप होणं खूप महत्त्वाचं आहे. खासदार म्हणजे जनता आणि केंद्र सरकार यांच्यातलं दुवा आहे. जनतेचे प्रश्न त्यांनी समजून घेतलेले पाहिजेत. मी सध्या नगरपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना सुद्धा हे पाहते की ज्यावेळेस आपण जनतेशी एकरूप होतो, जनतेच्या भावना जाणून घेतो, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस जनता निश्चितच आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपला नेता म्हणून स्वीकारत असते. तरी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्य शेतकऱ्यांच्या शेतीविषयीच्या समस्या आहेत. बेरोजगारी प्रचंड संपूर्ण देशामध्ये आहे आणि आपल्या भागात पण बेरोजगारीचे प्रश्न आहेत आणि महिलांच्या पण समस्या आहेत. त्यामुळे ह्या सर्व समस्यावर काम करणं येणाऱ्या खासदारांनी काम करणं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आत्तापर्यंत माढा लोकसभेची निर्मिती झाल्यानंतर प्रामुख्यानं सुरुवातीला पवारसाहेबांनी इथं नेतृत्व केलं माढ्याचं. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील त्या ठिकाणी माढ्यामध्ये 2014ला त्या ठिकाणी आले. 2019ला रणजितसिंह नाईक निंबाळकर. 3 खासदारकीच्या टर्म झाल्या. या तिघांच्या टर्ममध्ये माढ्यातले प्रश्न सुटले. या तिघांची टर्म कशी राहिली? तुम्ही या तिघांच्या टर्मकडे कसं बघता? माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्यावेळेस माढ्याचं नेतृत्व केलं त्यावेळेस पण ते केंद्रामध्ये कृषीमंत्री राहिलेले होते. त्यामुळे शेतीविषयीचे बरेच प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा ह्याच्यामध्ये हरित क्रांती झाली हे मी वारंवार म्हणते आणि आपल्याकडचं दुष्काळी भागातील समस्या त्यांनी निवारण्याचं काम केलेलं आहे. शेतीपूरक जोडधंदे देण्याचं काम केलेलं आहे. माननीय विजयदादांनी पण बरंचसं काम केलेलं आहे. पण गेल्या पंचवार्षिकमध्ये ज्या विचार करून सर्वांनी आपले खासदार निंबाळकर यांना निवडून दिलं होतं, तेवढे काही सुद्धा त्या निवडून देण्यामध्ये वाटा. येस, आम्ही पण त्यावेळेस निंबाळकरांचं काम केलं होतं. आम्ही सुद्धा एका अपेक्षेने त्यांना निवडून दिले होते जेणेकरून आपल्या माढा भागातील समस्यांना सुटू शकतील. परंतु जनतेच्या मनातील ते आजपर्यंत त्यांचा जनसंपर्क खूप कमी पडला. ही प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा प्रत्येक गावोगावीमध्ये असलेला जनसंपर्क म्हणजे त्यांनी जर ह्या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या असते. आता मध्यंतरी आपण 2 वर्ष करोनाच्या काळातून प्रचंड बिकट परिस्थितीतून गेलो. त्यानंतर आता दुष्काळ परिस्थिती सर्वत्र आहे. त्यामुळे ह्यातील ज्या समस्या आहेत ह्या समस्या जाणून घेऊन त्यांनी संसदेमध्ये तीव्रतेने आपल्या भूमिका मांडल्या पाहिजे होत्या. तशा कुठेही भूमिका मांडताना आपल्याला निंबाळकर साहेब दिसले नाही आहेत. त्यामुळे जनतेच्या समस्यांचं निवारण ते कसं करू शकणार आहेत? माढा शहरामध्ये 5 वर्ष खासदारकीची त्यांची होती. तुम्ही प्रमुख म्हणून काम केलं आहे.
त्यांच्याकडून माढ्याला काय मिळालं? माढ्यामध्ये प्रामुख्याने जास्त थोडाफार निधी त्यांनी दिलेला आहे, पण त्याला वारंवार फॉलोअप घ्यावा लागलेला आहे. पहिले तर 2-2.5 वर्ष सुरुवातीला कुठल्याच गोष्टीची त्यांची भूमिका नव्हती, की कुठलंच काम त्यांच्या माध्यमातून झालं नाही. नंतर ह्या 2-2.5 वर्षामध्ये त्यांना मागणी केल्यानंतर मध्यंतरी मी माढा नगरपंचायतीला निधी उपलब्ध होत नाही म्हणून मी उपोषणाची भूमिका ज्यावेळेस घेतली त्यावेळेस त्यांनी संपर्क साधून त्यांनी थोडाफार निधी देण्याचं काम केलेलं आहे. पण प्रमुखाला, नगरपंचायतीच्या प्रमुखाला निधी मिळवण्यासाठी उपोषण करायचं? हो, हां, ते तर खूप मोठी खंत आहे. कारण आता ह्या पंचवार्षिकमध्ये निधीसाठी प्रचंड अडचण येते आणि ज्यावेळेस निधीची मागणी केली जाते त्यावेळेस असणारे स्थानिक लेवलचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या शिफारशीशिवाय निधी मिळू शकत नाही आहे. ह्यासाठी मी माननीय आपले खासदारांना, आमदारांना सुद्धा भेटले, पत्रव्यवहार केला, तरी पण त्यांची भूमिका माझ्यासाठी स्पष्ट होत नव्हती. कारण आम्ही विरोध पार्टीतले, काँग्रेस गटातले कार्यकर्ते, नेते निवडून आलेलो होतो. त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचे निधी देण्यासाठी आम्हाला पॉझिटिव्ह असं काही रिस्पॉन्स दिला नाही. नंतर मी कलेक्टरांना पत्र दिल्यानंतर मी उपोषणाची भूमिका घेतल्यानंतर मग मला खासदारांनी निधी देण्याबाबत थोडंसं मला मदत केलेली आहे. विरोधी गटातले तुम्ही म्हणला काँग्रेस, खरं तर काँग्रेस मरगळलेल्या अवस्थेमध्ये असताना एकमेव नगरपंचायत सोलापूर जिल्ह्यामधून पूर्ण काँग्रेसची तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली निवडून आली. काँग्रेसच्या पुढील भवितव्याबाबत कसं बघता? काँग्रेस कशी मरगळलेली काँग्रेस त्या ठिकाणी झेप घेणार आहे, ती घेण्यासाठी काँग्रेसनं काय करायला पाहिजे? एक नेता म्हणून, एक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काय भावना आहे तुमची? मरगळलेली अवस्था आहे ते तुम्ही म्हणताय ते खरंच आहे, पण काँग्रेसचे भवितव्य खूप चांगलं आहे. जर आपल्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भागातील जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद दिलं, बळ दिलं, तर काँग्रेसची निश्चित भविष्यामध्ये चांगली ऊर्जा मिळू शकते आणि काँग्रेस जसं स्वातंत्र्यानंतरचा काँग्रेस जो होता तसंच काँग्रेसचा चेहरा परत येऊ शकतो. परंतु स्थानिक लेवलला किंवा आता आमची माढा नगरपंचायत आहे त्या ठिकाणी आम्हाला जेवढी ताकद हवी आहे त्या गोष्टी काम करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून तेवढी ताकद मिळत नाही आहे. त्यामुळे निश्चितच काम करताना थोडीशी नाराजगी मनामध्ये येते की आपल्याला हवं तसं काम करू शकत नाही, आपण आपल्या लोकांच्या, जनतेच्या समस्या सोडवू शकत नाही आहे, कारण आपल्याला तेवढी ताकद मिळत नाही आहे. हे कुठेतरी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी जाणलं पाहिजे आणि आपल्यासाठी जे झटणारे कार्यकर्ते आहेत, जे नेते मंडळी आहेत, त्यांना प्रचंड सपोर्ट केला पाहिजे, ताकद दिली पाहिजे, तरच आपली काँग्रेसची स्थिती चांगली सुधारू शकेल. ही परिस्थिती आहे, एक महिला, त्याच्यातही त्या ठिकाणी तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि मग या राजकारणामध्ये यायचं, नगरपंचायतीचा कारभार करायचा, कसं तर वारसा खूप मोठा आहे घराण्याचा. तर सुरुवातीला कसं या राजकीय गप्पा तर आपल्या होत राहतील, पण इकडं यावं असं कसं वाटलं? माहेरचा तसा वारसा होता की पुन्हा इथं आल्यानंतर राजकारणाकडे कसं वळला? माहेरचा पण वारसा होता. माझे वडील पण सरपंच, उपसरपंच राहिलेलं आहे. माझं माहेर म्हणजे बावडा, इंदापूर त्या ठिकाणचं. इथं आल्यानंतर एवढी राजकारणात यावी अशी माझी काही स्पष्ट भूमिका नव्हती. राजकारणापासून मी पहिल्यापासून लांबच राहिलेले आहे. परंतु हा इथला आपल्या साठे घरांचा सहकार मशी गणपतराव साठ्यांनी केलेलं काम असेल, बाबांनी त्यांच्या काळात 80च्या दशकामध्ये आमदारकी म्हणून त्यांनी केलेलं काम आहे. सासूबाई जिल्हा परिषद सदस्य राहिले. माझे पती दादासाहेब साठे, त्यांनी ग्रामपंचायतच्या काळामध्ये सरपंच, उपसरपंच असलेले काम असेल. एकंदरीत त्यांच्या कामाच्या प्रभावामुळे किंवा जनतेशी असलेली नाळ, त्यांचं समाजकारण पाहून ऑलरेडी माहेरपासून मी हे कामं पाहिलेलीच होती, पण सासरे आल्यानंतर पण तोच वारसा आपल्याला मिळाला आहे. आणि प्रामुख्याने म्हणजे बाबांची आणि माननीय दादासाहेबांची खूप इच्छा होते की मी सक्षमपणे येऊन काम करावं, पण राजकारणात येण्याच्या आधी त्यांनी स्वतः मला सक्रिय केलं की तू काम एक घराणेशाही न पुढे आणता, आमची वारसून आहे म्हणून न येता तू स्वतःच्या कामावर, स्वतःच्या ताकदीवर पुढे ये, तू स्वतःचं काम करून जा, स्वतःचं नेतृत्व सिद्ध कर, त्यानंतरच तू काम कर. पण 2005पासून मी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून कामाला लागले. त्यानंतर 2016ला लोकांनी मला स्वीकारलं. मग वारसा पण आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या घरच्यांनी दिलेलं पाठबळ आणि माझं काय. मला थोडंसं औपचारिक विचारायचं आहे, नेमकी कोणत्या तुम्हाला मिनलताई आवडतात, ज्या माहेरला असताना, राजकारणात नसताना त्या ठिकाणी अगदी मस्त चाललेलं, इथं आल्यानंतर सासरी तात्यांच्या सहवासात वाढलेल्या, राजकारणात नसलेल्या मिनलताई आणि आज माढा नगरपंचायतीच्या मिनलताई, या दोन्हीतल्या मिनलताई निवडायची वेळ आली तर कुठल्या मिनलताई तुम्हाला आज निवडायला आवडते? आज निवडायचं म्हटलं तर मी आत्ता नगरपंचायतमध्ये काम करताना जी सक्षम मिनलताई म्हणून आलेल्या लोकांसमोर ती निश्चित निवडेल. मला मान्य आहे की मला राजकारण पहिल्यापासून आवडत नव्हतं, मी त्यापासून लांब राहण्याचाच प्रयत्न केला, परंतु लांब राहून आपण लोकांची सेवा करू शकत नाही किंवा आपल्या शिक्षणाचा उपयोगसुद्धा जर करायचा असेल, त्यात ग्रामीण भागात करायचा असेल, तर राजकारण एक चांगलं माध्यम आहे समाजकारण करण्याचं, मी असं नेहमी म्हणते. कारण ह्या ठिकाणी येऊन मला सक्षमपणे काम करता आले, लोकांच्या समस्या जाणून घेता आले, त्या सोडवता आल्या.
मग आपलं शिक्षणाचा उपयोग जर आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेबरोबर होत असेल, आपण करू शकत असेल आणि घरातल्यांचं एवढं आपल्याला पाठबळ मिळत असेल तर आपण सक्षमपणे आपलं नेतृत्व सिद्ध करू शकतो आहे, काम करू शकतो आहे आणि समाजकारण चांगल्या पद्धतीने करू शकतो आहे. त्यामुळं ह्या आताची सध्याची जी मिनल साठे म्हणून मी आलेले आहे ती निश्चितच चांगली आहे असं मला वाटतं. बाबांचा त्या ठिकाणी तुम्ही म्हणला खूप सपोर्ट आहे, घरचे सगळे सपोर्ट करत आहेत. माढ्यामधून जर आत्तापर्यंत कधी पहिल्या आमदार माढ्याला महिला मिळाली नाही, माढ्याला जर पहिल्या आमदार मिनलताईंच्या रूपाने मिळणार असतील तर निश्चित बाबांची खूप इच्छा आहे. मी राजकारणात अजून पुढे खूप सक्रिय व्हावं, खूप पाठबळ आहे. ते नेहमी मला मार्गदर्शनाच्या माध्यमातून पण हेच सांगत असतं की तुम्हाला एवढ्यावर राहून थांबणार नाही. ज्यावेळेस दुसऱ्यांदा नगरपंचायतमध्ये निवडून आले त्यानंतर तुम्ही आता इथे न थांबता पुढं माढा तालुक्याचं नेतृत्व तुम्ही करावं असं बाबांना प्रामाणिकपणे वाटलं आणि त्यासाठीच मला त्यांनी पुढची वाटचालीसाठी पहिला आमदार मिनलताई साठेंच्या रूपात पाहायला काय अडचण नाही, निश्चित नाही अडचण. तसं काम चालू आहे, लोकांसाठी आपण काम करतच आहोत आणि साठे घरांचा एवढा मोठा वारसा आहे, त्याचा समाजसेवेचा वारसा आहे आणि त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. निश्चित हा वारसा जपण्याचं जर मला भविष्यामध्ये चान्स मिळाला तर मी आपलं साठे घराण्याचं नाव पुढे नेण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. मी एक महिला म्हणून कौटुंबिक जबाबदारी, नगरपंचायतीच्या प्रमुख, त्याच्यानंतर हा राजकीय सगळा वारसा, हे सगळं सांभाळत असताना तारेवरची कसरत होत असेल. ती तारेवरची कसरत मिनलताई, मुलांना वेळ द्यायचा आहे, ही सगळी तारेवरची कसरत मिनलताई कशी पूर्ण करतात? फार म्हणजे प्रश्न खूप हे मनाला हे करणारा, खूप तारेवरची कसरत आहे. महिला म्हटलं की महिला राजकारणात का नसतात ह्याचं मेन कारण आहे की त्यांच्याकडे कौटुंबिक जबाबदारी खूप मोठी असते आणि मला ह्याच्यामध्ये कौटुंबिक जबाबदारी स्वीकारताना मला ह्याच्यामध्ये पाठबळ माझ्या कुटुंबाचं मिळालेलं आहे. त्यामुळे मी राजकारणात सक्षमपणे काम करू शकते. कारण राजकारणात काम करायचं म्हणलं की जेवढा घरी वेळ देतो तेवढाच वेळ आपण जनतेसाठी पण दिला पाहिजे. म्हणजे त्या खुर्ची बसतो ते आपल्याला न्याय देता आलाच पाहिजे. त्यामुळे कुटुंबाकडे थोडं माझं दुर्लक्ष सध्या तरी होतं आहे. मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकत नाही आहे. घरी बाबांना असेल किंवा दादासाहेबांना असेल. एक तक्रार काहीतरी असेल तुमच्याकडे, काय तक्रार असते? मुलांची तक्रार असते की ज्यावेळेस मुलं, आता मुलगी माझी MBBSला आहे, मुलगा लॉ करतो, जे सुट्टीला 2 दिवस येतात घरी, त्यावेळेस पण 2 दिवस त्यांना पूर्ण वेळ त्यांची आई त्यांना मिळत नाही आहे. मी माझ्या कामात बिझी असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्यांनी माझ्या हातची एखादी गोष्ट खायची म्हणलं तरी मी त्यांना करून देऊ शकत नाही आहे. म्हणजे इतकी खंत असते. पण माझी मुलं खूप समजूतदार आहेत, खूप समजून घेतात. ते कशी काढते त्यांची? मी समजूत काढायच्या आधीच ते स्वतःहूनच समजून घेतात. कारण त्यांना माहिती आहे की माझी आई खूप चांगलं काम करते, लोकांचे प्रश्न सोडवते आणि मुलंसुद्धा आता म्हणतात की आई तुम्ही एवढ्यावर न थांबता तुम्ही पुढे काम करत राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणून, आमची काही अपेक्षा दुसऱ्या नाही आहेत म्हणून. तर पुन्हा एकदा या कौटुंबिक गप्पातनं मी आपल्या मूळ विषयाकडे, राजकारणाकडे येतो. काय माढ्याचे नेमके प्रश्न कुठले आहेत? ते पवारसाहेब 9ला त्या ठिकाणी खासदार झाले, विजयसिंह मोहिते पाटलांनी नेतृत्व केलं आणि रणजितसिंह निंबाळकरांनी नेतृत्व केलं. इतक्या वर्षी इथले स्थानिक आमदार त्या ठिकाणी काम करतात. पण हे माढ्यासाठी होणं गरजेचं आहे. माढ्यासाठी मुळात म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून शैक्षणिक सुविधा आपल्याकडे अजिबातच नाही आहेत. माढा मतदारसंघ म्हटल्यानंतर आता पाहतो पवारसाहेबांचं बारामती पाहिलं की आपल्या तिथं शिक्षण सुविधा किती आहेत. मग इतक्या वर्षामध्ये स्थानिक लेवलच्या नेतृत्वाने सुद्धा 30-30 वर्ष जर तुम्हाला आमदारकी मिळत असेल तर तुम्ही शैक्षणिक सुविधा असतील, माढ्यासारख्या भागामध्ये आरोग्य सुविधा असतील किंवा एखाद्या मोठ्या प्रमाणातील MIDC म्हणजे लोकांच्या हाताला काम देणं, बेरोजगारी कमी करण्यासाठी हे प्रयत्न व्हायलाच हवे होते. पायाभूत सुविधा तर आपण रस्ते, पाणी, गटार, लाईट ह्या आपण ग्रामपंचायत लेवलला, नगरपंचायत लेवलला आपण तर देतच असतो. तेवढीच कामं नगरपंचायत, ग्रामपंचायत लेवलला असतात. पण स्थानिक ठिकाणचं नेतृत्व करत असताना आपल्या भागातील विकास कसा व्हावा हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांनी मोठे मोठे उद्योगधंदे उभा करायला हवे होते. सूतगिरणी चालू होती आपली माढा शहरातील, ती बंद पडली. त्या चालू करण्यासाठी कुठलेही प्रयत्न स्थानिक नेतृत्वाने केलेले दिसत नाही आहेत. फक्त आम्ही सूतगिरणी चालू करणार एवढं म्हटले आणि भोंगा इलेक्शनच्या आधी वाजवला आणि त्या ठिकाणी एखादं छोटंसं इंग्लिश मिडियम स्कूल काढलं. मग त्यातून काही नोकरीचे साधन उत्पन्न होऊ शकत नाही आहेत. त्याचबरोबर महिलांच्या हाताला काम नाही, महिला रोजगार, महिला उद्योग निर्मिती व्हायला हवेत. आरोग्य सुविधा मी पाहते इथं ग्रामीण रुग्णालय वगैरे आहे, तिथं स्टाफ भरलेला नसतो, डॉक्टर्स वेळेवर नसतात. ह्या सगळ्या गोष्टींकडे स्थानिक लेवलच्या लोकांनी लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत. पाण्याच्या समस्या तर खूप आहेत. आपल्याकडचा दुष्काळी भाग अजूनही तसा दुष्काळ आहे. सुजलाम सुफलाम कधी होणार हा प्रश्न आहे आपल्याकडे. शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न आहे. आजसुद्धा खूप गावांमध्ये टँकरने पाणी जातं. मग का करू शकत नाहीत? उजनीजवळ आहे, उजनीतून प्रत्येक गावोगावी पाईपलाईन का होऊ शकत नाही? ह्या पाण्याच्या पाणी पिण्यासाठी जर आपल्याला एवढ्या अडचणी असतील उजनी धरण जवळ असताना सुद्धा, तर स्थानिक लेवलच्या नेतृत्वाने आजपर्यंत केलं काय हा प्रश्न मला आवर्जून विचारावं वाटतोय. आता काल परवाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं म्हणलं तर शेतकऱ्यांना इतर बिकट परिस्थितीतून जावं लागते, बाजारभाव मिळत नाही आहे, बाजारपेठ उपलब्ध होत नाही आहे.
केंद्र शासनाने जर एखाद्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही ह्या योजना आले त्यातून तुम्ही उत्पादन काढा. म्हणजे काल मी एक प्रश्न उपस्थित केला होता, म्हणजे मध्यंतरी पण झाला होता. आपले सुरलीचे शेतकरी आहेत संपत काळे म्हणून, त्यांना केंद्र शासनाने सांगितलं होतं की तुम्ही आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करा. ते येऊन तिथे गेले होते, त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांनी शतावरीची लागवड केली. लागवड केल्यानंतर 2 वर्ष त्यांची शेती त्याच्या शतावरीच्या लागवडीखाली होती. ते उत्पादन निघाल्यानंतर त्यांनी केंद्र शासनाने सांगून दिलेल्या ठरवलेल्या कंपनीशी त्यांनी ते करार करून ते उत्पादन त्यांना न्यायला दिलं. शतावरीचे मुळा वगैरे असतील त्यांना दिले. त्यानंतर त्या कंपनीने ज्यांना तो चेक दिला तो पूर्णपणे बाउन्स झाला. मग त्यासाठी तो शेतकरी 2 वर्ष लोकप्रतिनिधींकडे हेलपाटे घालतोय. मग मला खासदारांचं पण हे काम आहे ना की लोकांच्या समस्या ज्या असतील ते संसदेत मांडणं, त्यातून त्या प्रश्नांवर काम करणं वगैरे. मग ह्या शेतकऱ्याची एवढी मोठी समस्या आहे, त्याचा 22 लाखाचा उत्पादन निघालेला चेक बाउन्स झाला. त्याला एकतर भाऊ नसताना सुद्धा त्यांनी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि शेतीमालातून झालेल्या ह्यातून त्याला पैसे जर मिळू शकत नसतील, त्याची फसवणूक होत असेल आणि तो जर उपोषणाला सुद्धा बसला तरी पण त्याची दखल कोणी केंद्र सरकार पण घेत नसेल, स्थानिक लेवलचे आमदार खासदार घेत नसतील, तर मग ह्या समस्यांना वाचा कोण फोडणार आहे. म्हणून ह्या ज्या समस्या आहे ह्या समस्यांवर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या समस्या समोर असताना कोण आश्वासक चेहरा तुम्हाला त्या ठिकाणी वाटतो आहे? आणि माढ्यामधून आत्ता सध्याची लढाई पाहिली, आपण शेवटाकडे येऊ द्या, निवडणुकांचा काळ आहे, पुन्हा तुमच्याशी माढ्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलायला यायला आवडेल. धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्यामध्ये माढ्याची सरळ लढत होती आहे. तुम्ही तुमचा निर्णय तर सांगितलेला आहे, लोकांकडून किंवा काय अपेक्षा असणार आहे? धैर्यशील मोहिते पाटील त्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रश्नांवरती त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. खासदार निंबाळकरांना खूप मोठा चान्स होता. गेल्या पंचवार्षिकमध्ये केंद्रात सत्ता त्यांची होती, विधानसभेत सत्ता त्यांचीच होती, सगळीकडे सत्ता त्यांच्याकडे असतानासुद्धा माढ्यामध्ये काम करण्यासारखं खूप आहे. माढा मतदारसंघ हा अविकसित आहे, म्हणजे विकास काही झालेला नाही. त्या ठिकाणी एखाद्या नेतृत्वाला सिद्ध करण्यासाठी भरपूर काही संधी मिळते. या संधीचं सोनं करण्याचा चान्स त्यांना खूप मोठा होता. ते त्या ठिकाणी करू शकले नाहीत. त्यांचा जनसंपर्क कमी पडला. लोकांच्या समस्या काय जाणून घ्यायला पाहिजे होत्या ते त्यांनी जाणून घेतल्या नाहीत. प्रभावीपणे आपल्या भागातील प्रश्न, माढा मतदारसंघातील प्रश्न ते संसदेत मांडू शकले नाहीत किंवा एखाद्या प्रश्नावर ते भांडू शकले नाही आहेत. त्यामुळे त्यांनी संधी घालवलेली असं मला तरी वाटतं. आत्ता आश्वासक वाटतात ते आपले धैर्यशीलदादा मोहिते पाटील. एक तर त्यांनी काम केलेले मोहिते पाटील घराण्याने पण पूर्वीपासून उपमुख्यमंत्रीपद असेल किंवा बरेच मंत्रिपद भोगलेले आहेत. जनतेशी त्यांचा संपर्क आहे. त्यांना माढा मतदारसंघातील ते असल्यामुळे ह्या भागातील समस्या त्यांना माहीत आहेत. त्यामुळे मला आश्वासक असं एक चेहरा वाटतं की धैर्यशीलदादा निश्चितपणे ह्या इलेक्शनला चांगल्या मताधिक्याने निवडून पण येतील आणि भविष्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. कारण त्यांच्या पाठीशी काँग्रेस आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे. एवढे सगळे मोठे नेते असताना त्यांना काम करण्यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळू शकेल आणि घराण्यातील त्यांना अनुभव असल्यामुळे ते चांगलं काम करू शकतील. मधला काळ हा अत्यंत काँग्रेससाठी त्या ठिकाणी बिकट होता. काँग्रेस मरगळलेली होती, BJPची सत्ता सगळीकडे होती. अनेक लोक त्या ठिकाणी पक्ष सोडून, घरातले पक्ष सोडून त्याला जात होते. 2 प्रश्न मला या अनुषंगाने तुम्हाला विचारायचे आहेत. एकूणच हे वरचं जे राजकारण आहे त्या संदर्भात अगोदर कसं बघता? उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे गट त्या ठिकाणी गेला आणि अजितदादा शरद पवारांचा गट आहे तोही त्या ठिकाणी, राष्ट्रवादी फुटली तेही गेला. काँग्रेसमधीलही जे बडे नेते आहेत तुमच्या सासऱ्यांचे, ज्यांच्याशी चांगले संबंध राहिलेले आहेत, विलासराव देशमुख आणि त्यानंतर अशोक चव्हाण फुटले. ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या फुटीकडं एक मिनलताई माढा नगरपंचायतीच्या प्रमुख म्हणून कसं बघता याच्याकडे? खरं हे फोडाफोडीचं राजकारण नाहीच व्हायला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये जनतेच्या मनाची किंवा जनतेची घुसमट होते. कारण त्यांनी एखाद्या पक्षाकडे पाहून, एखाद्या नेतृत्वाकडे पाहून एखाद्या नेतृत्वाला निवडून दिलेलं असतं आणि त्याच नेत्यांनी उद्या जनतेच्या मनातला विचार न करता दुसऱ्या पक्षांतर करणं की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पदासाठी करणं हे खूप चुकीचं आहे. जर पक्षांना काम करायचं असेल तर स्वबळावच त्यांनी काम केलं पाहिजे. कारण भाजपकडे केंद्रात एवढी मोठी सत्ता असताना त्यांनी स्वबळावच त्यांचं ताकद निर्माण करायला चान्स पण आहे, त्यांनी केला पाहिजे. फोडाफोडीचे राजकारण न करता त्यांनी स्वतंत्र नेतृत्व सिद्ध केलेलं पण होतं. त्या ताकदीवर त्यांनी काम करायला हवं होतं. जनतेची फसवणूक लोकांनी करू नये. लोकांची फसवणूक करू नये. भाजपाचा त्या ठिकाणी आपण बघितलं तर भाजपानं अनेक लोकांना आपल्यासोबत घेतलं. हे सगळी मोठी लोकं फोडली. माढ्यामध्ये बेरजेचं गणित त्या ठिकाणी भाजप त्या ठिकाणी जुळवत होता. काँग्रेसच्या एकमेव नगर पंचायत जी आहे ती माढ्याची काँग्रेसकडे होती. तुम्ही त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या प्रमुख होता. कधी तुम्हाला भाजपची ऑफर आली नाही? कधी तुम्हाला त्या ठिकाणी किंवा
काँग्रेस मरगळलेले आणि आपण त्या काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? किंवा तुम्हाला अशी ऑफर आली नाही का की मिनलताई या, आम्ही सगळं तुमचं बघतो, त्या ठिकाणी काँग्रेसला त्या ठिकाणी सोडा, आता काँग्रेसमध्ये काय राहिले? भाजप कुणालाही सोडत नाही ऑफर दिल्याशिवाय, सगळ्यांना ऑफर देते, कारण भाजपला सगळ्यांनाच घ्यायचं आहे, विरोधक संपवायचा आहे भाजपला. हा, निश्चित ऑफर होती आम्हाला, पण पूर्वीपासूनच आपली विचारसरणी ही काँग्रेसची विचारसरणी आहे. जनतेशी नाळ असलेला काँग्रेस आहे. ह्या विचारसरणीशी विचारसरणीपासून आपण दूर जाऊ शकत नाही आहे. त्यांच्याशी आपलं काही म्हणजे पटू शकणार नाही आहे. आपलं जे काम चाललेलं आहे, आपल्या स्वतःच्या बळावर काम चाललेलं आहे. कुठल्याही ईडीची किंवा कुठलीही भीती मुळात म्हणजे आम्हाला नाही आहे. त्यामुळे आम्ही बिनधास्त आहोत. आमचं कुणीही काही बिघडू शकत नाही आहे त्या गोष्टींमध्ये. त्यामुळे आपल्याला जर काम करायचं असेल तर पक्ष काय काँग्रेस असला काय, भाजप असला काय, कुठलाच असला तरी काही चालतंच आहे. पण पूर्वीपासून आजोबांपासून जरी इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये आजोबांनी बाबांनी काम केलेलं आहे, आपले विचारसरणीशी असलेल्या पक्षाशी काम केलेलं आहे. ते पक्ष सोडण्याची अजिबातच इच्छा नसल्यामुळे आणि जनतेशी चांगलं कामाचा अनुभव संपर्क असल्यामुळे कधी सोडण्याची इच्छा अशी अजिबात झालेली नाही आहे. तर ह्या होत्या मिनलताई, माढा नगरपंचायतीच्या प्रमुख आणि काँग्रेसची एकमेव नगरपंचायत सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी अबाधित ठेवलेले आहे. आणि माढा लोकसभेच्या अनुषंगानं मिनलताईंनी आपल्याशी छान मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. तुमच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी त्या ठिकाणी AB मराठीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.